नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न. पेठ वडगाव येथील न्यायालय आवारात मंगळवारी घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पत्नीवर पतीनं जीवघेणा हल्ला करत तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी पतीसह सासू आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला. रवींद्र सतीश भोसले, सुमित्रा सतीश भोसले आणि राजेंद्र सतीश भोसले सर्व राहणार सुतारगल्ली पेठ वडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नाव आहे. या प्रकरणी पीडित पत्नी रुपाली रवींद्र भोसले व 32 सध्या राहणार नरे पुणे यांनी फिर्याद दिली. रुपाली भोसले यांचा विवाह रवींद्र भोसले यांच्याशी झाला होता. मात्र सासरच्या लोकांची पटत नसल्याने त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास खटल्याची तारीख असल्यानं रुपाली न्यायालयात आल्या होत्या. न्यायालयाजवळील कॅन्टीनमध्ये त्या वकिलांशी चर्चा करत असताना पती रवींद्र तिथं आला. तुम्हाला मुलांना भेटू देणार आहेस की नाही असा जाब विचारत रवींद्रनं रुपाली यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या रवींद्रनं त्यांचे केस ओढून त्यांना खाली पाडलं आणि तुला आज जिवंत सोडणार नाहीची धमकी देत त्यांच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय. गळा आवळल्यामुळे रुपाली यांचा श्वास गुदमरू लागला होता. त्यांचा आरडाओरडा ऐकून कॅन्टीनमधील आणि न्यायालय परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि त्यांची पतीच्या तावडीतून सुटका केली. याच दरम्यान सासू सुमित्रा आणि दीर राजेंद्र यांनी रुपाली यांना शिवीगाळ करत धमकावल्याचं फिर्यादीत म्हटलंय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केलाय.